छत्रपती शिवाजी महाराज की। जरांगे पाटील यांच्या सभेसाठी झालेली ही प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। भगवी टोपी घालूनच मराठा बांधव या रॅलीमध्ये आणि या सभेमध्ये सहभागी झाले। मनोज जरांगे पाटील आज आपली दिशा स्पष्ट करणार आहेत। उद्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस, त्याआधी आजच आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। याआधी 2 वेळा जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं। सरकारच्या शब्दावर त्यांनी आपलं उपोषण सोडलं होतं, त्यामुळे ते 2 शब्द पाळावेत अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। आज जरांगे पाटील यांच्यासाठी उभारण्यात आलेलं स्टेज मात्र वेगळं आहे। समोरची संपूर्ण गर्दी कमी करा, समोरची सगळी गर्दी हटवा, कुणी त्या ठिकाणी स्टेजवर येऊ नका। झालेली प्रचंड गर्दी पाहता मोठा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जरांगे पाटलांच्या कार्यक्रमाच्या स्टेजवरती या ठिकाणी आगमन काही क्षणात होत आहे। आपण जरांगे पाटलांचं स्वागत जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा स्वागत करूया। पुढची गर्दी कमी करा, आदरणीय पाटील आपल्या सगळ्यांना सूचना देत आहेत। पुढची गर्दी कमी करा, रस्ता द्या। माननीय जरांगे पाटील यांना येण्यासाठी रस्ता द्या। तर जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करत त्यांचे इथे स्वागत केले जाते। आपल्या मराठ्यांचं काळीज, आपल्या मराठ्यांचं हृदयस्थान। याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांना भेटलं होतं। सरकारकडून त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, आणखी वेळ सरकारकडून मागण्यात आलेला होता। त्याचे सगळे सोयरे या शब्दावरून आता अडलेला आहे। तर मनोज जरांगे पाटील आपल्या शब्दावर ठाम आहेत। सरकारने जे लिहून दिलं ते त्यांनी पूर्ण करावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आजच्या या सभेमध्ये जरांगे पाटील नेमकं काय बोलतात पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। ही आजची त्यांची सभा ही निर्णायक इशारा देणारी सभा असणार आहे। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडे। दत्ता, ही दृश्यही आपण इथे पाहतो। प्रत्येकाला या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय, मात्र इथे जे त्यांचं स्वागत झालं भव्य दिव्य आणि एकूणच सभेची भव्यता पाहता काय सांगाल? नक्कीच मनोज जरांगे यांची बीड शहरामध्ये जी सभा पार पाडत आहे ती सभा महाराष्ट्रामध्ये एक ऐतिहासिक सभा ठरत आहे। कारण या सभेसाठी ज्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलेलं आहे आणि तब्बल 10 किलोमीटर पासून मनोज जरांगे यांची मोठी भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीमध्ये सर्वत्र जर आपण बघितलं तर लोकांची प्रचंड गर्दी झालेली होती। तब्बल 4 ते 5 तासाच्या रॅलीनंतर मनोज जरांगे आता सभेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सभेच्या ठिकाणी सुद्धा मनोज जरांगे हे सगळ्या नागरिक अभिवादन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांची त्याचबरोबर मनोज जरांगे या ठिकाणी हेलिकॉप्टर सुद्धा आणण्यात आलेला आहे। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा मनोज जरांगे यांच्यावरती फुले उधळली चाललेली आहे। ठिकाणावरती सुद्धा नागरिकांच्या गर्दी पुढे कमी पडत असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच दत्ता, पुन्हा एकदा तुमच्याकडे बीडमध्ये जरांगे पाटील यांची भव्य दिव्य सभा, विराट सभा या ठिकाणी होते आणि जरांगे पाटील आता व्यासपीठावर पोहोचत आहेत। तर दुसरी महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारलेली आहे। सरकारचं म्हणणं जर सुप्रीम कोर्टाला पटलं तर मग जे मराठा आरक्षण होतं ते मराठ्यांना मिळू शकणार आहे। तर आजच्या या 2 महत्त्वाच्या अशा बातम्या। बीडमध्ये जरांगे पाटील यांच्या सभेसाठी झालेली प्रचंड गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय। माननीय मनोज जरांगे पाटील फटाके